छत्रपती संभाजीनगरमध्ये 21 कोटींचा घोटाळा करणाऱ्या क्रीडा विभागातील कर्मचाऱ्याच्या प्रेयसीला पोलिसांनी अटक केली आहे। या प्रकरणी आता नवनवे खुलासे देखील होत आहेत। पाहूया त्या संदर्भातला हा रिपोर्ट। अवघ्या 11 महिन्यात 21 कोटी 59 लाख रुपयांचा घोटाळा करणाऱ्या हर्ष कुमारनं स्वतःच्या मैत्रिणीला देखील या घोटाळ्याचा भागीदार केलं होतं। पोलिसांच्या तपासात विमानतळासमोरील उच्चभ्रू सोसायटीमध्ये मैत्रिणीच्या नावानं 1.5 कोटी रुपयांचा अल्ट्रा लक्झरियस फ्लॅट त्यानं खरेदी केल्याची बाब निष्पन्न झाली। आता जिच्यासाठी आलिशान फ्लॅट घेतला त्याच हर्षकुमारच्या संपत्तीची माहिती आणि पुरावे त्या मैत्रिणीकडे आहेत। हर्षकुमारची मैत्रीण मूळची नवी मुंबईच्या कोपर खैरणेमध्ये राहायची। 2 खोल्यांमध्ये राहणारी ही मैत्रीण काही महिन्यांपासून हर्षकुमार सोबत राहत होती। बीएच्या 3ऱ्या वर्षाला शिकणाऱ्या हर्षकुमारच्या मैत्रिणीचं कुटुंब अगदी साधं आहे। 4 बहिणी, वडील अर्धांगवायूनं त्रस्त असून आई शाळेत काम करते। हर्षकुमारचे कारनामे उघड होताच मैत्रीण घरी परतली। गुन्हे शाखेच्या पथकानं आरोपीच्या मैत्रिणीला घरातून अटक केली तेव्हा कुटुंब हादरलं। तिच्या घराची तपासणी केली असता महागड्या वस्तू आढळल्या नाहीत। मात्र हर्षकुमारने दिलेले 2 महागडे मोबाईल ती वापरत होती। त्याच्या मैत्रिणीला फ्लॅट घेऊन दिला त्या पैशातून। त्या गणपतीच्या वर्गाने त्यांनी जास्त 5-5 हजार दिल्यात। त्यांनी घरात चांदीचा गणपती बसवलाय। आनंदाची गोष्ट आहे, परंतु हे करणं तुम्ही मेहनतीच्या पैशातून करा ना। लोकांचे पैसे तुम्ही लुबाडताय आणि त्यामध्ये त्यांनी सह्या पण काहीतरी खोट्या सह्या मारल्यात आणि त्यांनी पोलिसांना जे त्यांनी पत्र लिहून दिलंय 7 पानाचं, त्याच्यामध्ये त्यांनी त्यांच्या वरिष्ठांवर आरोप केलेत। आता हे कितपत हे खरे की खोटे याचा तपास झाला पाहिजे। घरची परिस्थिती गरीब असताना सुद्धा आरोपीची मैत्रीण शालेय जीवनापासून एक उत्तम ॲथलीट होती। क्रीडा प्रबोधिनीत 2015 मध्ये तिची निवडही झाली होती। 2021 मध्ये सरावादरम्यान पहिल्यांदा हर्षकुमार सोबत तिची ओळख झाली। कोर्टात हजर केलं असता कोर्टानं तिला 2 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले। ज्यांना या खात्यात काम करण्याची इच्छा आहे त्यांना क्रीडा मंत्रीपद द्या तुम्ही, त्यांना त्या खात्याची जबाबदारी द्या। तेच म्हणतात मला या खात्यात त्यांनी पदभार देखील स्वीकारले नाही अजून, आणि माझे राज क्रीडा मंत्री म्हणतात मला या प्रकरणाचं काहीच माहीत नाही। मग नेमकं या प्रकरणाशी संबंधित कोण आहे, याचा आका कोण, याची चौकशी झाली पाहिजे आणि स्थानिक लोकप्रतिनिधी जे आहेत या शहराचे यांचा देखील यात सहभागी असू शकतो। क्रीडा विभागात असताना सरावादरम्यान हर्षकुमार आणि या ॲथलीटची भेट झाली, पुढे मैत्री झाली आणि ती मैत्री वाढत गेली। या प्रकरणात हर्षकुमारनं त्याच्या मैत्रिणीच्या खात्यात एक मोठी रक्कमही पाठवली। तिच्या नावावर विमानतळासमोरच्या सोसायटीमध्ये लक्झरी फ्लॅटही खरेदी केला होता। ह्या मैत्रिणीची आणि आरोपीची ओळख झाली आहे ती म्हणजे सरावासाठी येत असताना। ही मुलगी सुद्धा खेळाडू आहे, मैत्रीण सुद्धा खेळाडू असल्या कारणानं क्रीडा संकुलावर यांची ओळख झाली आणि ओळखीनंतर ही मैत्री झाली आणि या मैत्रीतून एवढा विश्वास निर्माण झाला की या मुलीच्या खात्यावर सुद्धा काही रकमा पाठवलेल्या आहेत आणि मुलीच्या नावावर सुद्धा घर घेतलंय। त्यामुळं 21 कोटींचा घोटाळा आणि त्यामध्ये महिलेचा म्हणजेच मैत्रिणीचा देखील समावेश अशा पद्धतीनं आढळलेला आहे। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।